आपल्याला वेदांत टेक्नॉलॉजी या डेमोमध्ये जर मराठी टायपिंग होत नसेल, चौकोन दिसत असतील किंवा कृतिदेव फॉन्टला आपल्याला जर अक्षर व्यवस्थित दिसत नसतील तर ते आपल्याला कशा पद्धतीने करायचे ते आपण पाहणार आहोत। या ठिकाणी डाउनलोड मध्ये जर आपल्याला मराठी शब्द व्यवस्थित दिसत नसतील, चौकोन चौकोन दिसत असतील तर या ठिकाणी मंगल फॉन्ट दिलेला आहे 9 नंबरला, तो डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्यानंतर कृतिदेव जर फॉन्ट मध्ये टाईप करायचं असेल म्हणजे कोर्टासाठी आवश्यक आहे तर कृतिदेव फॉन्ट पण दिलेला आहे। तर हे सॉफ्टवेअर दोन्ही फॉन्ट जे आहेत आपल्याला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्या डाउनलोड मध्ये आपल्याला डाउनलोड झालेले दिसतील। तर आपल्याला त्याचा वापर कधी करायचा आहे ते आपण सांगणार आहोत। या ठिकाणी आपल्याला सॉफ्टवेअर ओपन करून घ्यायचं आहे। सुरुवातीला सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर इथं जे मराठी टायपिंग आहे त्या मराठी टायपिंग वर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट कोर्सवर क्लिक करायचं आहे आणि कुठल्या याच्यामध्ये मराठी 30 वर्ड पर मिनिट याच्यामधलं आपला एक पॅसेज ओपन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपलं पूर्ण पॅसेज दिसत आहे, तर पॅसेज ओपन करण्यासाठी या ठिकाणी क्लिक टू स्टार्ट ऑप्शन दिलेला आहे, तर क्लिक टू स्टार्ट ओपन करून घ्यायचं आहे। व्हर्टिकल आणि विदाउट टायमिंग मध्ये आपण स्पीड पेपर घेऊ। हे घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय झालेलं आहे की मराठीमध्ये टायपिंग त्याच्यामध्ये फॉन्ट दिसतच नाही, तर ते फॉन्ट आपल्याला कशा पद्धतीनं याच्यामध्ये दिसणार आहे ते आपण पाहणार आहोत। या ठिकाणी हे पूर्ण सॉफ्टवेअर काय करायचं आपल्याला पहिल्यांदा क्लोज करून घ्यायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथून क्लोज करून घ्यायचं आहे। पूर्ण सॉफ्टवेअर क्लोज करून घ्यायचं आहे आणि जी आपण डाउनलोड केलेली फाईल आहे ती फाईल आपल्याला ओपन करून घ्यायची आहे। या ठिकाणी मंगल फॉन्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। इथं मंगल फॉन्ट जे घेतलेला आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, राईट क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं 3 नंबरला ऑप्शन दिलेला आहे इन्स्टॉल, इन्स्टॉल बटनावर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करून घ्यायचं आहे। हे पूर्ण आता आपल्याला जे मंगल फॉन्टचं जे दिलेलं आहे ते इन्स्टॉल झालेलं आहे, हे मिनिमाइज करून घ्यायचं आहे आणि आपलं सॉफ्टवेअर ओपन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी सॉफ्टवेअर दिलेलं आहे ते सॉफ्टवेअर ओपन करून घ्यायचं आहे, येस बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मराठी टायपिंग त्याच्यातला जो विषय आहे इंग्लिश 30चा मराठी 30चा आपल्याला काय करायचं, स्पीड पेपर ओपन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी क्लिक टू स्टार्ट वर क्लिक करून आपला स्पीड पेपर ओपन करून घ्यायचा आहे। हे तर आपल्याला स्पेस देऊन पण आपण टाईप करू शकतो। या ठिकाणी आपल्याला टाईप केल्यानंतर मराठीमध्ये टाईप होत आहे का ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मराठीमध्ये टाईप होत आहे, परंतु जर आपल्याला मराठीमध्ये टाईप होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, एकदा सॉफ्टवेअर क्लोज करून घ्यायचं आहे। काही वेळेस आपल्याला काय होतं की आपला पीसी मध्ये आपण मंगल फॉन्ट इन्स्टॉल केलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये मराठी टाईप होत नाही। आपण ज्या पूर्ण सेटिंग आहे ते आपण सेटिंग केलं तरी होत नाही, तर आपल्याला त्यावेळेस काय करायचंय, इथल्या ह्या बॉक्सवर आपल्याला काय करायचंय, चौकोनावर क्लिक करून घ्यायचंय, ते आयएसएम ओपन करून घ्यायचं आहे आणि आयएसएम क्लोज करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला आयएसएम क्लोज करून घ्यायचं आहे, यस। इथं आयएसएम वर आपल्याला काय करायचं, राईट क्लिक करून घ्यायचे आहे सुरुवातीला आणि वरून 3 नंबरला दिलेला आहे रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे, येस बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये जी सेटिंग आहे ती आणखीन एकदा सेटिंग पाहून घ्यायचे। लँग्वेज मध्ये आपल्याला काय आहे, मराठी टायपिंग घ्यायचं आहे। इथं रेमिंटन मराठी, टाइपरायटर मराठी, तर आपल्याला रेग्युलर मध्ये काय करायचं, रेमिंटर मराठीच ठेवायचे, ओके बटनावर क्लिक करून घ्यायचे। त्यानंतर टाइपरायटर कस्टमर क्लिक करून घ्यायचं आहे, ओके करून घ्यायचं आहे। आणि इथं जी की दिलेली आहेत, जर आपल्याकडे लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवर हे करण्यासाठी आपल्याला कॅपलॉक किंवा नमलॉक ऑन करायचं आहे। जर आपल्याकडे कीबोर्ड झालेला असेल आपल्या पीसीला किंवा लॅपटॉपला तर स्क्रॉल लॉक बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे, हे ऑन करून घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी टाईप फॉन्ट जे दिलेलं आहे ते युनिकोड ठेवायचं आहे आणि हे सॉफ्टवेअर काय करायचं, मिनिमाइज करून घ्यायचं आहे। हे सॉफ्टवेअर मिनिमाइज केल्यानंतर आपलं सॉफ्टवेअर ओपन करून घ्यायचं आहे। वेदांत टेक्नॉलॉजी हे सॉफ्टवेअर ओपन करून घ्यायचं आहे, यस। त्यानंतर मराठी टायपिंग आपण काय करू, ओपन करून घेऊ। सिलेक्ट कोर्स मध्ये जायचं आहे आणि मराठी टायपिंग करून घ्यायचं आहे, ओपन करून घ्यायचं आहे। याच्यामधला कुठला एक स्पीड पेपर आपल्याला काय करायचं, ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर आपल्याला मराठी टाईप होते का ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि मराठी टायपिंग करून घ्यायचं आहे। हे झालं आपल्याला मंगल फॉन्ट मध्ये ज्या येणाऱ्या अडचणी होत्या त्या मंगल फॉन्ट मधल्या आपल्या अडचणी दूर केलेल्या आहेत। त्यानंतर जो कृतिदेव फॉन्ट आहे आपल्याला जे कोर्टासाठी परीक्षेसाठी मराठी टायपिंग साठी लागणार आहे, तर तो कृतिदेव फॉन्ट पण आपल्याला पाहायचा आहे। त्यात सबमिट करून घ्यायचा आहे। सबमिट केल्यानंतर हे क्लोज करून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे सॉफ्टवेअर ओपन करून घ्यायचं आहे। एकदा त्याच्यात कृतिदेव फॉन्ट आहे का नाही ते पाहून घेऊ, येस।
त्यानंतर कृतीदेव टायपिंग वर क्लिक करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये कुठलाही एक आपला स्पीड पेपर ओपन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला स्पीड पेपर जे आहे ते अशा पद्धतीने दिसत आहे. तर आपल्याला ह्याच्या कृतीदेव मध्ये आपल्याला टाईप करण्यासाठी आणि ते फॉन्ट दिसण्यासाठी काय करायचं आहे, हे सॉफ्टवेअर पूर्णतः क्लोज करून घ्यायचं आहे. सॉफ्टवेअर क्लोज केल्यानंतर आपली वेबसाईट आहे त्या डाउनलोड मध्ये आपल्याला इथं जे दिलेलं आहे 6 नंबरला कृतीदेव फॉन्ट दिलेला आहे ते आपल्याला डाउनलोड करून घेतलं आहे. ते डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर डाउनलोड मध्ये आपल्याला काय केलं आहे, कृतीदेव फॉन्ट आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. याला काय करायचं, आपल्याला राईट क्लिक करायचं आहे आणि कॉपी करून घ्यायचं आहे. हे कृतीदेव फॉन्ट साठी आपल्याला काय करायचं आहे, हे इन्स्टॉल करायचं नाही तर कॉपी करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला सर्च बॉक्स मध्ये सर्च विंडो मध्ये काय करायचं आहे, कंट्रोल पॅनल ओपन करून घ्यायचं आहे. कंट्रोल पॅनल मध्ये आपल्याला हे थोडं मोठं करून घ्यायचं आहे. मोठं केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला याच्यात जो आपल्याला आवश्यक फोल्डर आहे ते आपल्याला दिसत नाही, तर दिसण्यासाठी आपल्याला काय करायचं, कॅटेगरी ह्या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं लार्ज किंवा स्मॉल वर क्लिक केलं तरी चालेल. या ठिकाणी आपल्याला लार्ज वर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये फॉन्ट ऑप्शन आपल्याला कुठं आहे ते पाहायचं आहे. याच्यामध्ये इथं फॉन्ट ऑप्शन दिलेला आहे, त्या फॉन्ट ऑप्शन आपल्याला काय करायचं, डबल क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपण जो मग जे फॉन्ट कॉपी करून घेतलेला आहे तर रिकाम्या जागेमध्ये आपल्याला राईट क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. याला इन्स्टॉल करायची आवश्यकता नाही, कॉपी पेस्ट केलं तरी चालतंय. आणि आता आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे पूर्ण. हे क्लोज केल्यानंतर आपल्याला काय करायचं, सॉफ्टवेअर ओपन करून घ्यायचं आहे. कृतीदेव फॉन्ट मध्ये टाईप करायचं असताना आपल्याला ISM ऑन करायची आवश्यकता नाही. ISM जर आपल्याकडे ऑन असेल तर आपल्याला ISM जे आहे ते या ठिकाणी चेक करून घ्यायचंय. जर ISM ऑन असेल तर आपल्याला ते काय करायचं, ऑफ करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला कृतीदेव फॉन्ट वर क्लिक करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये कुठलं एक आपल्याला काय करायचं, पॅसेज ओपन करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला क्लिक टू स्टार्ट वर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी कर्सर इकडे घेऊन क्लिक टू स्टार्ट वर क्लिक करून घ्यायचं आहे. विदाउट टायमिंग मध्ये स्पीड पेपर घ्या आणि एक पॅसेज आपल्याला टाईप करून पाहायचं आहे. या ठिकाणी स्पीड पेपर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, टाईप करून घ्यायचं आहे. टाईप होते का ते चेक करून घ्यायचं आहे एकदा. याला कुठल्याही ISM ची आवश्यकता नाही. जो आपण कृतीदेव 055 फॉन्ट आहे तो कॉपी पेस्ट केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला टाईप होईल. जर आपल्याला या सॉफ्टवेअर मध्ये काही अडचण आलेली असेल तर आपल्याला आपल्या वेबसाईटवर जो मोबाईल नंबर दिलेला आहे तर त्या मोबाईलवर आपण संपर्क करून आपला जे काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करू शकता. धन्यवाद.